तर बच्चू कडूंनी सगळ्या आंदोलकांशी संवाद साधलेला आहे। गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल कडूंची भेट घेणार आहेत। मंत्री आपल्या भेटीला येणार आहेत, त्यामुळे कोणीही रेल्वे ट्रॅकवर उतरू नका, रेल रोको करू नका असं आवाहन बच्चू कडू यांनी केलेलं आहे। तर जिथे आमची माणसं अडवली गेली आहेत त्यांना तातडीनं सोडा, अन्यथा हे आंदोलन हाताबाहेर जाईल असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिलेला आहे। दुपारी 4 वाजता सरकारचे प्रतिनिधी बच्चू कडूंशी चर्चा करतायत। चर्चा सुरू आहे, त्यामुळे रेल रोको करू नका। आज दुपारी 12 वाजताचा अल्टिमेटम बच्चू कडू यांनी सरकारला दिला होता। जर तोपर्यंत सरकारने निर्णय घेतला नाही तर रेल रोको करू असा इशारा दिला होता। पण सरकारच्या बाजूने आता चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे रेल रोको करू नका असा आवाहन बच्चू कडू यांनी केलेले आहे। काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत, ज्यावेळी सगळे शेतकरी आंदोलक हे रेल्वे ट्रॅकवर उतरलेले होते, पण आता सगळ्यांना बाजूला केलेला आहे। पोलीस प्रशासनही तिकडे दाखल झालेलं आहे। पोलिसांची मोठी कुमक सध्या आंदोलनस्थळी पोहोचली असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत। तर सरकारच्या वतीने 2 प्रतिनिधी जाणार आहेत। गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे बच्चू कडूंशी चर्चा करतील आणि या संपूर्ण पेच प्रसंगातून कसा मार्ग काढायचा, कोणकोणत्या मागण्या मान्य होत आहेत, सरकारकडून काही लेखी आश्वासन मिळतंय का, या सगळ्याकडे लक्ष असेल। भलेही तुम्ही कर्जमाफी नंतर करा, पण त्याचा GR तरी आज काढा अशी आग्रही मागणी बच्चू कडू यांनी केलेली आहे। काही वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी देखील बच्चू कडू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे। सरकार नागपूरमध्ये चर्चेसाठी पूर्णतः येणार नाही आणि आम्ही मुंबईत जाणार नाही अशी भूमिका दोनही बाजूंनी घेतली गेली आणि या सगळ्यावर मध्यम मार्ग म्हणून आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर हे 2 मंत्री बच्चू कडू यांच्याशी चर्चा करतील। दुपारी 4 वाजता ही चर्चा होणार आहे। या चर्चेत नेमका काय तोडगा निघतो आणि चर्चेअंती आंदोलनाचं नेमकं काय स्वरूप राहतं हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। पण गेल्या 20 तासाहून अधिक काळ हे आंदोलन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे। नागपूरच्या 4ही महामार्गांवरती सध्या चक्का जाम झालेला आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे। शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। कर्जमाफी हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, पण त्यासोबतच कांद्याचा भाव असेल किंवा ऊसाची FRP असेल, त्यासोबतच दुधाचे दर असतील, 7/12 कोरा करण्याचा प्रश्न असेल, यासह एकूण 22 मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले। केवळ शेतकऱ्यांच्या मागण्या नाही तर शेतमजूर, मच्छीमार, मेंढपाळ, त्यासोबतच दिव्यांग या सगळ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी म्हणून काल सरकारच्या वतीने एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती, पण बैठक मुंबईत असल्यामुळे बच्चू कडू आंदोलन सोडून मुंबईला गेले नाहीत आणि त्यामुळे ती बैठक रद्द करावी लागली। अखेर आता सरकारकडून 2 प्रतिनिधी हे चर्चेसाठी नागपूरमध्ये येणार आहेत। आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर हे 2 मंत्री बच्चू कडूंशी चर्चा करतील।